स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विटा बायपासचा मार्ग मोकळा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून सकारात्मक संकेत। आमदार सुहास बाबर यांची दिल्लीत भेट, संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावावर कार्यवाहीच्या सूचना। पॅराडाईज सिटी निसर्गरम्य वातावरणात आपल्या आनंददायी क्षणांना अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण। प्री वेडिंग सेट्स, अस्सल चुलीवरचं जेवण, मातीच्या भांड्यातील वरवंटा पाट्यावरील अस्सल घरगुती मसाला ऑर्डरप्रमाणे, मुक्कामासाठी रूम्स, मोफत अंघोळीसाठी कडुलिंबाचे गरम पाणी, टेंटची खास सोय, डीजे पार्टी, गेट टुगेदर आणि कॉन्फरन्स हॉल, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भव्य आणि विस्तीर्ण लॉन, सुसज्ज हॉल। तर आजच आपली बुकिंग निश्चित करा। पत्ता पॅराडाईज सिटी, कळंबी, विटा। विटा शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरणाऱ्या विटा बायपास प्रकल्पाबाबत आमदार सुहास बाबर यांनी गुरुवारी नवी दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विटा बायपासचा आराखडा दाखवून विषय प्राधान्याने मांडला। यावेळी आमदार गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देत प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली। भेटीदरम्यान आमदार बाबर यांनी विटा शहराची सद्यस्थिती सविस्तर मांडली। विटा हे सांगली जिल्ह्यातील मध्यवर्ती व्यापारी, शैक्षणिक आणि प्रशासकीय केंद्र असून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढते। याशिवाय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 अहमदनगर, बारामती, फलटण, विटा, म्हैसाळ आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ई गुहागर, कराड, विटा, नागज, विजापूर हे दोन्ही महामार्ग विटा शहरातून जात असल्यानं शहरात दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा ताण निर्माण होतो। अवजड वाहनांची वाढती वर्दळ, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि वाढणाऱ्या अपघातांच्या घटना यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। भविष्यातील शहर विकास, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी विटा शहराबाहेर स्वतंत्र बायपास करणं अत्यावश्यक असल्याचं आमदार बाबर यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं। यावेळी आमदार बाबर यांनी विटा बायपास बाबतचा सविस्तर आराखडा प्रस्ताव दाखवत निवेदन देखील केंद्रीय मंत्री गडकरी यांना सादर केलं। निवेदनाची दखल घेत गडकरी यांनी तातडीनं संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रस्तावावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। विटा बायपास प्रकल्पाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं। दरम्यान आमदार बाबर यांनी गुहागर, विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ई मधील विटा शहरातील गटार, रेणावी-गाव घाट, रेवणगाव घाट, सुलतान गादे, हिवरे व नागज घाट इत्यादी उर्वरित प्रलंबित कामं तातडीनं मंजूर करून पूर्ण करण्याची मागणी केली। या अपूर्ण कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं। याबाबत मंत्री महोदयांनी लवकर मंजुरी देऊन काम सुरू करण्याचे निर्देश दिले। विशेषतः रेणावी घाट, रेवणगाव घाट, सुलतान गादे, हिवरे व नागज घाट परिसरातील रस्त्यांचं कॉन्क्रीट होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा